नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरात गोळीबाराची घटना घडली। 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी फरार झालाय। यामध्ये एक जण जखमी झाल्याची खरं तर माहिती मिळते। 2 आरोपींकडून फायरिंग ही करण्यात आली। आरोपी दुचाकीवरून फरार झाला। सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण ही सध्याची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी ही फायरिंग झालेले होते। 5 राऊंड फायरिंग करण्यात आलेले होते आणि त्या घटनास्थळी आपली पुढारी न्यूजची टीम पोहोचलेली आहे। एक्सक्लुझिव्ह असे दृश्य आपण सध्याही पाहू शकतो। आरोपी बाईकवरून आले, 5 ते 6 राऊंड त्यांनी फायर केले आणि ते दुचाकीवरून फरार झाले आणि यामध्ये सध्या एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। पद्मेश, आपण घटनास्थळावरची ही दृश्य पाहू शकतो, ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला होता त्या ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। नेमका कोणी हा गोळीबार केला? गोळीबार करण्यामागचं नेमकं कारण समोर आलंय का? गौरी, आपण जर बघितलं तर सुमारे 10 वाजता सुमारास सानपाडा म्हणजे तुर्भे हे जे डीमार्ट आहे त्या समोर बरोबर बघू शकतो की रस्त्यावरती डीमार्ट गोळीबार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बरोबर 5 राऊंड इथं फायर झाल्याचं आपल्याला कळते। त्यामध्ये एक जण गंभीर जखमी असल्याचं पाहायला मिळते। त्याला जवळच्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचं आपल्याला कळतं। प्राथमिक माहिती अशी मिळते। अनेक ज्या पोलीसच्या टीम्स आहेत, पोलीसचे जे सहकारी आहेत, ते पोलीस कर्मी इथे तातडीने आता पंचनामा करत आहेत। त्याचबरोबर आपण बघू शकतो स्वतः इकडे पोलीस निरीक्षक ते देखील आले आहेत। आपण बघू शकतो की ह्या 5 राऊंड जिथे फायर झालेत त्याचे जे आता ते पंचनामा करायला देखील पोलिसांनी सुरुवात केली। अनेक जे पोलीस कर्मचारी इथे दाखल झालेत। एक जण जखमी आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जो आरोपी आहे त्याने फायरिंग केली तो सध्या फरार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला गौरी मिळते। हो, पद्मेश, पोलीस हे सध्या घटनास्थळी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून काही माहिती मिळते का? नक्कीच गौरी, जर आपण बघितलं तर पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की सध्या 5 राऊंड फायर झालेत आणि यामध्ये एक जण गंभीर जखमी आहे। त्याला तातडीच्या जे जवळचं हॉस्पिटल आहे तिथे आपण बघू शकतो की त्याला ऍडमिट केलेलं आहे आणि जो पळून गेलाय जो आरोपी आहे त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या काही टीम्स देखील रवाना झाल्या आहेत। पोलीस चौकशी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गौरी। हो, पद्मेश, आताच्या मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती मिळते। अजूनही काही जखमी झाल्याचं समजतंय का? सध्याची तिथली काय परिस्थिती? गौरी, आपण जर बघितलं तर सध्या तरी एकच जण जखमी झाल्याची ही प्राथमिक माहिती आपल्याला पुढारी न्यूजला पोलिसांचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे अधिक अधिक जखमी झाले असं सांगता येत नाहीये, कारण एक जण जखमी झालाय आणि ज्याने फायरिंग केली तो पळून गेलाय। हो, नक्कीच। पद्मेश, असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। तर आपण सध्या ही पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी हा गोळीबार घडलेला होता, ज्या ठिकाणी हे 5 राऊंड फायर झालेले होते, ती दृश्य आपण सध्या पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरात हा गोळीबार झाला आणि घटनास्थळावरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय।